पुण्याच्या खडकवासला धरणातून आता 22,880 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर मुसळधार पावसामुळे धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे। आधी 16,000 क्युसेकनं हा विसर्ग खरं तर होता, मात्र आता 4,000नं हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलाय। त्यामुळे बावा भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय। तर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। नागरिकांनीही सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता आणखी वाढवला जाणार आहे। तब्बल 22,880 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीत करण्यात येणार आहे। खडकवासला धरणातून जेव्हा विसर्ग होतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीत केलं जातं आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाकडनं देखील खबरदारीचा इशारा जो आहे तो देखील नागरिकांना देण्यात आलेला आहे। खडकवासला धरण असेल, पानशेत धरण असेल किंवा वरसगाव टेमघर हे जे धरणं असतील ते जवळपास आता 80% वर भरलेली असून गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणाचा जो पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो देखील आता प्रशासनाकडनं देण्यात आलेला असून नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।